तिथं लय चिकन असतं, आपण तिथं जाऊन गोळा मारायचा. हा, असं झोपून मारायचं. आज गोम बनला काय? अहो ह्याचा मित्र कुठेतरी ट्रॅम्पोलिन पार्कला जाऊन आलाय म्हणे, तिकडे जायचं म्हणून मागं लागलाय. तुमचा प्लॅन चांगला आहे, पण माझ्याकडे मोजून 16,000 आहेत. बस झाले, एवढं नाही लागत. त्यातला 17,000 EMI भरायचा आहे. अरे माझ्याकडे तिथे क्रेडिट कार्ड आहे, आपण ते मागायचं का? ॲमेनोरा मॉल मधल्या बुंड्या बाहुलीच्या डावीकडून विद्युत जिना उतरून स्काय जम्पर मध्ये ठरल्याप्रमाणे बारक्यानं 3 तिकीटं काढली. VR तंत्रज्ञानाचा वापर करून मनुष्य बक्षी झोंबींचा मी आणि कॅमेरामननं बारक्याच्या समक्ष समूह नायनाट केला. ट्रॅम्पोलाईन पार्क मधल्या चेंडूच्या विभागात एक चिमुकला चेंडू उधळताना सापडला. टनाटना उड्या मारणाऱ्या बारक्या समक्ष मी एक चित्त थरारक उडी मारली. एवढ्यावर समाधानी न राहता साहसी वीरानं अर्थव्यवस्थेप्रमाणे मुसंडी घेतली. अजब डोक्याचा कॅमेरामन शिरस्त्राण घालून डोक्यावर पडल्यानं अचानक कथ्थक करायला लागला. तोच मला जोरात डान्स आल्यानं तो पाहून बारक्या ढासळला. अतिनील किरणांपासून दड वाचवत मी कसं तरी पंजीकरण पूर्ण केलं. त्यानंतर रंगीत चौकटींच्या खेळात बारक्याच्या दमदार कामगिरीनं आमचा लज्जास्पद पराभव झाला. 2 फुल आणि 1 हाफ सैनिक हातात शस्त्र घेऊन लेझर युद्धावर निघाले. जिथं आम्ही रणांगणात अंधाधुंद गोळीबार करत होतो, तिकडे कॅमेरामन शत्रूला स्माइल देऊन किल करत होता. अपार प्रयत्न, नियोजन आणि गनिमी कावा करून आम्ही शेवटी बारक्याच्या 2 भुवयांमध्ये नेम लावला. 1 नंबर मजा आली. युद्धातली शरीराची झीज भरून काढण्यासाठी चीजयुक्त भोजन सैनिकांनी मागवलं आणि टेबलभर फूडवर 3 डूड भुक्याचं सूड घ्यायला लागले. हा सगळा प्रकार सुरू असताना मला अचानक त्याची आठवण आली. मग मोबाईल दे रे. तू माझं कार्ड मारलं ना? मंगल भावानया